मंडळी, मी आरती स्वागत करते आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आरुष आणि ममा. ओके. आणि आज का मी सकाळपासून व्हिडिओ वगैरे शूट नव्हता केला, कारण सकाळपासून मला थोडं घरात काम होतं आणि या व्यतिरिक्त आरविशला पण थोडासा ताप आलेला आहे काल रात्रीपासून. तर त्याला औषध वगैरे देऊन मी झोपवलं होतं आणि त्याच्यासोबतच होती म्हणजे मी. तर घरात काम पण मला जास्त होतं, म्हणजे 2-3 दिवस बाहेर जाणं वगैरे होतं आहे, त्यामुळे घरातलं काम तसंच बाकी होतं. मग मी आता कामं वगैरे आवरले, सगळं केले. मग विशाल सकाळी ऑफिसला गेले होते, आता ते घरी आले. तर आम्हाला वरती आमच्या वरच्या फ्लोअरवरती म्हणजे काकी आहेत, पिसे काकी म्हणून, तर त्यांच्या गौरी गणपतीचं दर्शन घ्यायला जायचं आहे. म्हणजे उद्या गणपती जातील, तर मग आज आम्ही जाऊन त्यांचं दर्शन घेऊन येतो. म्हणजे काकींनी 2-3दा बोलवून झालेलं आहे आणि मग गेलं नाही तर चांगलं नाही वाटत. आरविशला बरं नाही आहे, पण तो 5-10 मिनटं तरी जाऊन म्हणजे दर्शनासाठी जाऊन येतो आम्ही असं. तर मी तुम्हाला त्यांचा गौरी कशा आहेत ते पण दाखवते आणि गणपती बाप्पांचं तुम्हाला दर्शन पण होईल त्याच्यामध्ये. तर पुढे मंडळी, मला तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करायचे होते. म्हणजे कालच्या ब्लॉग्सला खूप कमेंट्स आलेले आहेत, निगेटिव्ह कमेंट्स तर खूप आहेत, पण मी असा निश्चय करून ठेवला आहे की मला त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं आहे आणि मला त्या सगळ्या गोष्टींचा विचार नाही करायचा आहे. कारण मी जर आजारी पडले, मला त्रास झाला, तर माझ्या बाळाला त्रास होईल, माझ्या नवऱ्याला त्रास होईल. त्या गोष्टींसाठी माझा निर्णय हा पक्का आहे. ज्यांना निगेटिव्ह कमेंट्स अजून करा, मला काही एक फरक नाही पडणार आहे आता. कारण मला असं वाटतं ना, खऱ्याची परीक्षा होत असते आणि माझा रस्ता खऱ्याच्या याच्यावरती आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत राहणार. पण एक कमेंट्स होती आरविशबद्दल, तर मला त्याच्यावरती थोडं बोलायचं होतं. का मॅडम, म्हणजे मी त्यांच्या कमेंट्सचा वाईट नाही वाटत आहे, पण मला त्यांना हा रिप्लाय द्यायचा आहे की आरविश लहान आहे अजून. म्हणजे त्यांनी मला सांगितलं होतं की आरविशला काहीतरी प्रॉब्लेम आहे का, तो जास्त रडतो, तो तू म्हणजे डॉक्टरांकडे दाखवून दे एकदा आणि ते तुला सजेस्ट करतील की त्याला काय प्रॉब्लेम आहे. तर आरविशच्या बाबतीत तसं काहीच नाही आहे. आरविश अजून म्हणजे तो 2 वर्षाचा पण पूर्ण नाही झालेला, 1.5 वर्षाचा आता तो. तर त्याच्यामुळे थोडं चिडचिड करतो. तर लहान मुलं आहे, गरम होतं किंवा भूक लागलेली असते, त्यांना बोलता येत नाही, तर ते त्यांचं जे काही बोलायचं आहे ते रडण्यातून ते व्यक्त करत असतात. तर याचा अर्थ माझा बाळ खूप रडतो आहे असं नाही होते. तुम्ही फक्त 20 मिनटं, मी तर फक्त 6 किंवा 7, 8, तर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त 10 मिनटाचा असतो. त्याच्यामध्ये तुम्ही जज करता की आरविश रडतो आहे म्हणून. माझा आरविश बिलकुल रडत नाही, तो त्याचं खेळत असतो. आणि परत म्हणजे एवढा खेळतो ना, सकाळी त्याचं रुटीनचं तुम्हाला सांगितलं ना मी, तर सकाळी माझा आरविश 9ला उठलेला असतो ना, तर तो 2-2.5 वाजेपर्यंत खेळत असतो. मग त्याला मला दुपारी जबरदस्ती झोपवावं लागतं की बाळा झोप, म्हणजे रात्री तुझं झोपेचं टायमिंग बरोबर सेट होईल आणि सकाळी उठायचं पण टायमिंग सेट होईल. तर मला त्याला जबरदस्ती झोपवावं लागतं त्या गोष्टीसाठी. मग तो 5:30ला झोपला तर म्हणजे 4 वाजता, 4:30, 4:45पर्यंत उठतो आणि मग त्याच्यानंतर जो खेळतो तो रात्री 12:30पर्यंत खेळतो. तर रडत नाही असा कंटिन्यू. हां, त्याला काही गोष्टी पाहिजे असेल तर थोडंफार जिद्दीपणा करतो किंवा मग त्याला भूक लागलेली असेल तर रडतो, पण असं जास्त कंटिन्यू ओरडतो किंवा रडतो असं माझ्या आरविशच्या बाबतीत काहीच नाही. आणि मला नाही वाटत एक आई म्हणून की त्याला डॉक्टरला दाखवायची गरज वगैरे आहे. आणि अजून जर काही प्रॉब्लेम असतात तर सगळ्यांच्या सांगण्यापेक्षा मीच पहिले त्या गोष्टीमध्ये म्हणजे पूर्ण काळजीपूर्वक लक्ष दिलं असतं की माझ्या बाळाला काही प्रॉब्लेम आहे का. तर काही म्हणून मी त्या गोष्टी सगळं लक्ष ठेवते आणि त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष आहे माझं. तर असं काही नाही आहे की तो जास्त रडतो वगैरे, हे सगळं तुम्ही हे करा, कारण तो खेळतो आहे आणि छान खेळतो तो. आता त्याच्या अंगात ताप आहे तरी पण त्याची खूप मस्ती चालू आहे. बाहेर तो कंटिन्यू इकडनं तिकडनं म्हणजे बाजूला लहान मुलगा आहे, तर त्या मुलासोबत तो कंटिन्यू खेळत असतो. आता त्या मुलाच्या शाळेला सुट्ट्या आहेत ना, मग त्यांची खूप मस्ती चालू असते, खूप खेळतो तो. तर तुम्ही प्लीज आरविशला असं जज नका करू की तो खूप रडतो आहे आणि तो खूप त्रास देतो. या सगळ्या गोष्टी नाही आहेत. आणि जो तो मला त्रास देत असता तर मी माझ्या घरात, म्हणजे तो 15 दिवसाचा होता तसपासून मी त्याला एकटीने हँडल केलेलं आहे. विशालने मी सांभाळलेलं आहे. विशाल तर दिवसभर कामाला जातात, त्यामुळे मीच त्याला एकटीने सांभाळलेलं आहे. घरातलं सगळं काम केलेलं आहे. 2 माणसांचे टिफिन बनवून त्याला सगळं मी सांभाळलेलं आहे. त्यामुळे माझा आरविश बिलकुल त्रास देत नाही आणि कोणीही त्याला जज नका करून. माझी एक रिक्वेस्ट आहे, पण बाळाबद्दल काहीही कमेंट्स करताना थोडं विचार करून करा, ठीक आहे. मंडळी, जसं मी तुम्हाला सांगितलं की आमच्या ज्या पहिल्या माळ्यावरती काकी राहतात, पिसे काकी, आम्ही त्यांच्याकडे दर्शनाला आलो आहोत. त्यांना मी विचारलं की काकी, मी आपल्या गौराई बाप्पाचं दर्शन आमच्या यूट्यूब फॅमिली मेंबरला करते. तर त्यांनी मला सांगितलं आवर्जून कर, आपली गौराई दाखव सर्वांना. तर अशा प्रकारे काकींनी गौराईचं डेकोरेशन केलेलं आहे. त्यांनी इकडे मस्त त्यांना दागिने वगैरे घातलेले आहेत आणि वस्त्रमाळा घातलेली आहे आणि इकडे सगळं त्यांनी फराळाचं घरी बनवून ठेवलेलं आहे काकींनी. शंकरपाळ्या घरी बनवल्यात, चकल्या घरी बनवल्यात, करंजी बनवलेली आहे,
लाडू आहे, बुंदीचे लाडू आहेत गौराईसाठी आणि फरसाणीकडे ठेवलेलं आहे. असं सगळं काकींनी घरी बनवलेलं आहे. आणि इकडे आहे बाप्पा. तर असं, आणि एक विशेष म्हणजे ना, म्हणजे काकींच्या घरची पण मूर्ती शाडू मातीची मूर्ती आहे आणि माझ्या घरची जी मूर्ती होती ती शाडू मातीची मूर्ती होती. म्हणजे आपण निसर्ग जो आहे त्याचा पूर्ण विचार करून किंवा म्हणजे नंतर विसर्जन केल्यानंतर बाप्पाच्या जी मूर्तीचं काही पाण्यामध्ये पार्ट्स वगैरे असं म्हणजे ते सगळं नाही झालं पाहिजे. त्याच्यासाठी काकांनी आणि आम्ही असा विचार केला होता की शाडू मातीचीच मूर्ती आपण घ्यायची. म्हणजे काका तर पहिल्यापासून घेतात, पण मग मी पण काकांचं जसं त्यांनी सांगितलं होतं तेच सगळं केलं. मग मी पण तशीच मूर्ती बुक केली होती शाडू मातीची. तर हे विशेष म्हणजे आम्ही POPची मूर्ती अजिबात घेतली नाही, आम्ही शाडू मातीचीच मूर्ती घेतली होती. तर त्याच प्रकारे हे आमचे बाप्पा आहेत. तर कसे वाटतात तुम्हाला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. काकी या ना, या. तर या आहेत माझ्या पिसे काकी. आमच्या बिल्डिंगमध्ये पहिल्या माळ्यावरती राहतात, जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं. तर कसं काकी, आपण आता 3 वर्ष झाले एकत्र राहतोय. कसं राहतोय आपण? आपलं रक्ताचं नातं नाही आहे, पण प्रेमाचं नातं एवढं जमलंय ना की म्हणजे आरवीश रात्री 2 वाजता जरी रडत असला ना तरी काकींचा फोन येणार मला की आरती काय झालं म्हणून, किंवा असं त्याचा मोठ्याने आवाज जरी आला तरी काकी इथनं खालून आवाज येतात, आरती पोरगा काय रडतोय, काय झालं. इव्हन मी प्रेग्नेंट होते तेव्हा पण काकींनी माझे खूप लाड केलेले आहेत. गरम गरम मला शिरा बनवला आणून देणार, उपमा बनवला आणून देणार. आणि आता पण माझे काकी खूप लाड करतात. काय नाही हो काकी. आता जसं मी तुम्हाला 8 दिवसापूर्वी सांगितलं होतं की मी आजारी होते म्हणून, तर मला काकींनी गरम गरम जेवणाचं ताट वाढून आणून दिलं होतं रात्री 10:30 वाजता. 10 ना 11 वाजले होते काकी, 11 वाजता. तर माझे काही म्हणजे हे जे माणसं आहेत ती फक्त मी प्रेमाने जोडली आणि आम्ही एकमेकाशी फक्त प्रेमानेच राहतो. तेच आम्हाला खूप आहे, प्रेमाचे शब्द आहेत ते. तर तुम्हाला कसे वाटले आमचे काकीचे गणपती, गौराई? आणि आरवीशला तर प्रसाद भरवता आहेत आता. आरवीशचा प्रसाद, त्यांच्याकडे प्रसाद खातोय तो. तर मग कसं वाटलं तुम्हाला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तेच मंडळी, आता मी घरी आले. काकींकडे दर्शनाला गेलो होतो, तिकडे प्रसाद वगैरे घेतला आणि आम्ही आता घरी आलो आहोत. आरवीशला बरं वाटतं, ताप थोडा कमी झालेला आहे, खेळतोय तो. आणि अजून एक गोष्ट की मला तुम्हाला म्हणजे ॲज अ तुम्ही फॅमिली मेंबर म्हणून तुम्हाला शेअर करूशी वाटते की आपल्या प्रत्येक व्हिडिओला प्रायव्हसी कंप्लेंट येते. प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रायव्हसी कंप्लेंट येतो. आता मागच्या 3 व्हिडिओ जो मी डिलीट केला त्यालाही सेम तसंच झालं होतं. आता या व्हिडिओला पण प्रायव्हसी कंप्लेंट येते. मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून दाखवलं असतं, पण ठीक आहे, काय हरकत नाही, मी तुम्हाला स्क्रीनशॉट नाही दाखवत, पण मी तुम्हाला सांगते की असं असं होतं आहे म्हणून. तर माझं असं मत आहे की ज्यांना हे व्हिडिओ बघूशी वाटतात ना, म्हणजे खरंच मनापासून जे खऱ्याच्या सोबत आहे आणि ज्यांनी खरं पाहिलं आहे किंवा माझ्या भावना समजून घेतल्यात, त्यांना माझी खरंच एक रिक्वेस्ट आहे. आणि जे निगेटिव्ह कमेंट्स त्यांना पण, की कोणत्याही व्यक्तीचं नाव आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये घेऊ नका किंवा कोणत्याही म्हणजे व्यक्तीला वाईट नका बोलू किंवा चांगलंही नका बोलू. तुम्ही मला नावं ठेवतात म्हणजे त्या व्यक्तीची नावं घेऊन वगैरे, तरी पण कमेंट्स बॉक्समध्ये ते नावं येत आहेत. कदाचित त्याच्यामुळे असं काही होत असेल. आणि मला यूट्यूबचं एवढं माहिती नाही आहे, मी हळूहळू शिकते. मला खरं सांगू ना, मला थंबनेल कसं सेट करायचं ते पण येत नव्हतं आणि टॅग कसं करायचं ते पण येत नव्हतं स्टार्टिंगला. मला कोणी सांगितलं, मी तसं केलं. अक्षरशः मला फोनवरती सांगायचं की आरती वहिनी असं करा तसं करा. ज्या व्यक्तीने मला सांगितलेलं आहे ना त्या व्यक्तीला त्यांनी हा व्हिडिओ बघितला तर त्यांना माहिती पडेल की वहिनी खरं सांगतात की खोटं सांगतात म्हणून. पण खरंच सांगते, मला यूट्यूबचं एवढं काही समजत नाही आणि प्रायव्हसी कंप्लेंट काय येतात तेही मला कळत नाही आहे. पण मला एवढं माहिती आहे की मी जेही व्हिडिओ बनवले 5 व्हिडिओ झालेत आपले, तर 5 व्हिडिओमध्ये मी कोणाचंही नाव घेतलेलं नाही आहे किंवा कोणाला काही असं कोणा व्यतिरिक्त बोललेलीच नाही आहे मी. तरी पण कोणी केलं आहे, का केलं आहे, कशासाठी माहिती नाही आणि का करतं आहे ते पण माहिती नाही आहे. आता मीच सोशल मीडियावरती आले, मी बोलले, माझे सबस्क्रायबर वाढले. जर मी बोललेच नसते तर माझे सबस्क्रायबर वाढले नसते. ते कोणाच्या व्यक्तिबळामुळे वाढले. तर माझे फॅमिली मेंबर आहेत यार, ते लोक ऑलरेडी आहेत यूट्यूबवरती, फेमस आहेत. तर मग त्या लोकांवरून तर आम्ही पण फेमस असत ना. मग तुम्ही असं कसं बोलतात की तुमचे म्हणजे दुसऱ्याच्या जीवावरती वाढले वगैरे? असं काय नाही, कोणाच्या जीवावरती काही मोठं नाही होत. आणि मला नाही वाटत की मी कोणाचं चोरून घेतलं आहे किंवा बदनाम करून घेतलं आहे किंवा खोटं बोलून घेतलं आहे. मी माझं मत मांडलं आणि ते मत पब्लिकला आवडलं, तर लोकांनी मला सबस्क्राईब केलं. आणि ज्यावेळेला माझे खरं सांगते 10,000 सबस्क्रायबर झाले होते ना, तेव्हा मी निश्चय पण नव्हता केला
की मी डेली व्लॉग करेल म्हणून, कारण मला काही येतच नव्हतं तर मी काय डेली व्लॉग करणार ना. तर त्यामुळे मी असं निश्चय नव्हता केला. पण खूप जणांच्या कमेंट्स तू डेली व्लॉगिंग चालू कर, डेली व्लॉगिंगचं चालू कर, त्याच्यामुळे मी डेली व्लॉग चालू केले. आणि खूप पॉझिटिव्ह लोक आहेत, त्यांना बघायला खूप आवडत आहेत आणि कमेंट्स पण येत आहेत, 10,000 सबस्क्रायबर पण झालेले आहेत. मग मी हा पुढे निर्णय कंटिन्यू केला. आणि त्या सगळ्यातून बाहेर निघून जेव्हा आपल्याला कोणीतरी चांगलं बोलतो ना, त्यावेळेस खरंच आपल्याला वाटतं की आपण याच्यामध्ये केलं पाहिजे काहीतरी. आणि मी एकच सांगेल की लोक काहीही बोलून कमवत असतील किंवा खोटं बोलून खरं बोलून, ते मला माहिती नाही. पण जर आपण आपल्या खऱ्याच्या रस्त्यावरती आहे, खऱ्याच्या मार्गावरती आहे, तर आपण कशाला घाबरायचं. आपण कोणत्या गोष्टीला घाबरलं नाही पाहिजे आणि स्टँड घेतला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. तसं मी हा स्टँड घेतलेला आहे. त्यामुळं मी तुम्हाला एक खरंच जे खरं चांगल्या कमेंट्स करतात ना, त्यांना आजही माझ्या भावना समजतील की मला काय सांगायचं आहे. कोणत्याही व्यक्तीचं कमेंट सेक्शनमध्ये नाव नका घेऊ. का माहिती का, पण आपल्या प्रत्येक व्हिडिओला प्रायव्हसी कंप्लेंट आलेली आहे, प्रत्येक व्हिडिओला. कदाचित त्या व्हिडिओ जर आता जेव्हा यूट्यूब चेक करेल त्यावेळेस ते कदाचित डिलीट पण होऊ शकतात. आणि अजून एक गोष्ट क्लिअर करायची महत्त्वाची म्हणजे की आपलं चॅनल अजून मॉनिटाईज नाही झालेलं आणि अजून मी 1 रुपयाही यूट्यूबमधून कमवलेला नाही आहे. मी फक्त यूट्यूबचे व्हिडिओ बनवते तुमच्या प्रेमाखातीर. आणि तुम्ही जे मला चांगले चांगले कमेंट्स करतात, माझ्या आर्विशबद्दल चांगलं बोलतात, माझ्या नवऱ्याबद्दल चांगलं बोलतात आणि मला एक बोलतात ना दुःखातून, टेन्शनमधून, याच्यामधून सगळं एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटलेली आहे तुमच्याकडनं. म्हणून मी हे व्हिडिओ तुमच्याकडे म्हणजे बनवते. मला नाही माहिती माझं चॅनल कधी मॉनिटाईज होईल, कधी पेमेंट येईल, किती पेमेंट येईल, मला त्या गोष्टी काहीही माहिती नाही आहे. पण मला तुमच्याशी बोलायला, तुम्हाला जे खरं आहे ते दाखवायला खूप आवडते, म्हणून मी व्हिडिओ करते. तर हे पण तुम्हाला क्लिअर करते की मी अजून 1 रुपया यूट्यूबमधून कमवलेला नाही आहे. आणि मला माहिती पण नाही मी कमवेल की नाही कमवेल, कारण प्रत्येक व्हिडिओला प्रायव्हसी कंप्लेंट येते. तर मी एक असं तुम्हाला सांगते की तुम्ही नका कोणाचे नावं घेऊ आणि कमेंट्स करू. तर बघूया आपण पुढे कसं होतं आहे, काय होतं आहे, जे असेल मी तुम्हाला सांगेल. तर मी हा व्हिडिओ आता एंड करते आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.